खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरमसाठ पैसे घेतले जातात। यामुळे सर्वसामान्यांना ते परवडत नाही। त्यामुळे खासगी हॉस्पिटलमध्ये दर रचवून द्यावे आणि रुग्णांची लूट थांबवावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल समोर आंदोलन केली। खासगी हॉस्पिटलांना उपचाराचे दर ठरवून द्या, रुग्णांची लूट थांबलीच पाहिजे अशा घोषणा देत मनसेच्या राजसैनिकांनी हे आंदोलन केले। आंदोलनात शहर अध्यक्ष अजय शिंदे, नगरसेवक बाळा शेडगे, रणजित शिरोळे, उषा काळे, जयश्री मोरे यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते। खासगी रुग्णालयामधील दर रचना निश्चित करण्यासाठी मनसेच्या वतीने राज्य सरकारकडे मागणी करण्यात येत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आजचं आंदोलन महाराष्ट्रातल्या तमाम खासगी वैद्यकीय रुग्णालय जी आहेत त्यांची दररचना ठरवून द्या या एका मागणीसाठी आहे। सरकारी रुग्णालय निशुल्क करा, खासगी हॉस्पिटलच्या दरांची फेररचना, सरकारी नोकरांना कॅशलेस सुविधा देण्यात याव्यात आणि महापालिकेची मेडिकल कॉलेज सुरू करावे असे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। सह्याद्री हॉस्पिटल समोर आंदोलन करून मनसेने या संदर्भात सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा प्रयत्न केला, असे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी यावेळी सांगितले। गेले 2 महिने महाराष्ट्र सरकारकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठपुरावा करते। या वैद्यकीय सेवा ज्या काही उपलब्ध होतात त्या वैद्यकीय सेवा ज्या ज्या स्तरावरती नागरिकांना उपलब्ध होतात तिथं त्यांची प्रचंड मोठी लूट होती। हे राज्य सरकारला सुद्धा त्याची कल्पना आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी अशी होती की खाजगी रुग्णालयांमधला एक दररचना तुम्ही ठरवून द्या। जी दररचना त्यांनी सरकारी रुग्णालयांना ठरवून दिली त्याचा त्यांना अंदाज आहे। वैद्यकीय सेवा देणाऱ्या विमा कंपन्यांनी त्या पद्धतीची दररचना अस्तित्वात आणलेली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस धर्तीवरतीच्या वैद्यकीय सेवा पुरवा अशा स्वरूपाच्या ह्या सगळ्या मागण्या आहेत। त्या मागण्यांच्यासाठी आजचं हे आंदोलन आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना भविष्य काळात जर हॉस्पिटलला दररचना जर ठरवून दिली नाही तर अधिक आक्रमक आंदोलन या ठिकाणी करेल। 2012च्या महानगरपालिकेत पुणेकरांनी मनसेला भरभरून मते दिली, परंतु मनसेच्या नगरसेवकांच्या नाकर्तेपणामुळे त्यांनी आपला हा विश्वास आता गमावला आहे। 2017ची निवडणूक आता तोंडावर आल्याने मनसे आता पुन्हा सक्रिय झाली आहे, असे या आंदोलनाच्या निमित्ताने दिसून येत आहे। प्रतिनिधी मोहित शिंदे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।